नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेच्या शुक्रवार 4 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलंय तेच जाणून घेऊया. आनंद झाला की आपण सगळे नाचतो आणि महिपत सुद्धा तेच करू लागला, कारण आपल्या मुलीच्या केससाठी, साक्षीच्या केससाठी दामिनी देशमुख सारखी नंबर 1 वकील भेटली म्हणून त्याचा आनंद गगनात मावत नाही. आणि तो आनंदी आनंदगडे दाहीकडे असं गाणं म्हणत भन्नाट डान्स करू लागतो. नागराज त्याला म्हणतो, अरे महिपत, जिकडे तिकडे चोहीकडे आहे, दाहीकडे नाही. तर महिपत म्हणतो, नागराज शेठ, चोहीकडे असो, दहीकडे असो, नाहीतर शंभरीकडे असो, परंतु मला तर खूप आनंद झालाय. आता माझी पोरगी सही सलामत सुटणार. माझ्या पोरीसाठी माझं काळीज असं धडधड करत होतं, पण आता कुठे त्याला शांती मिळालीये. ही बाई डेंजर आहे. दामिनी देशमुख नक्कीच अर्जुन सुभेदारला हरवणार आणि माझ्या पोरीला या खुनाच्या आरोपातून सही सलामत सोडवणार. नागराज विचारतो, महिपत, तुला एवढं एकच गाणं येतं का? कायम हेच गाणं म्हणत राहतो. त्याला महिपत सांगतो, या गाण्याबद्दल सुद्धा एक स्टोरी आहे. माझ्या बापानं मला सकाळी 9 वाजता शाळेत सोडलं आणि 9:30 वाजता माझी शाळा संपली. या अर्ध्या तासात मी हेच गाणं शिकलो, म्हणून मी नेहमी हेच गाणं गातो. नागराज म्हणतो, ठीक आहे, परंतु आता एवढी आनंदाची बातमी आहे तर काय पार्टी होईल की नाही? महिपत म्हणतो, सगळ्यात महागाची दारू मागव, पिप्यामध्ये टाक आणि डायरेक्ट नळ चालू कर आणि तोंड लाव. हे ऐकून नागराज खूप खुश होतो. तिकडे दामिनी देशमुखच्या गाडीमध्ये कोर्टात पोहोचते तर तिच्या मागे सगळे मीडियावाले धावू लागतात. मॅम मॅम करून तिच्या मागे पळतात. दामिनी देशमुख थांबते तेव्हा मीडियावाले तिला विचारतात, तुम्ही अर्जुन सुभेदारला हरवणार आहात का? दामिनी देशमुख म्हणते, मी कोणाला हरवायला नाही, स्वतः जिंकायला केस लढते. तिचा हा कॉन्फिडन्स सगळ्यांना धडकी भरवणारा असतो. इकडे अर्जुन आणि सायली हे दोघे रूम मध्ये येतात. अर्जुन सायलीला दामिनी देशमुख बद्दल सांगणार. इतक्या सायलीच्या लक्षात येतं की प्रियाचं आपल्याकडे लक्ष होतं. ती नक्कीच आपलं बोलणं चोरून ऐकत असेल. हे दोघे गुपचूप दरवाजा उघडतात तर प्रिया चक्क त्याच्या पायावरच पडते. सायली म्हणते, पाहिलं का प्रिया, असं चुकीचं काम केलं की लोटांगण घालावंच लागतं. प्रिया चिडून म्हणते, मी काही चुकीचं केलेलं नाहीये. मी तुमच्या रूम जवळ नव्हते, मी आईबाबांच्या रूम मध्ये जात होते. अर्जुन म्हणतो, त्यांची रूम काय आमच्या रूमच्या ऑन द वे आहे का? तू काय स्पिन बॉल सारखी तिकडून इकडे आलीस का? प्रियाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, या घरावर माझाही तुमच्या एवढाच हक्क आहे, त्यामुळे मी कुठेही जाऊ शकते. सायली चिडून म्हणते, कुठेही जा, पण इथे नको येऊ, परत आमच्या रूम जवळ यायचं नाही. असं म्हणून ती चक्क प्रियाला हात धरून तिथून हाकलावून लावते. अर्जुन टेन्शन मध्ये असतो. सायली विचारते, काय झालं? तर अर्जुन सांगतो, देशातील टॉपची वकील दामिनी देशमुख आता साक्षीची केस लढणार आहे माझ्या विरुद्ध. सायली म्हणते, पण तुम्ही तर जगातील नंबर 1 वकील आहात, मग काय टेन्शन घ्यायचं? अर्जुन म्हणतो, टेन्शन या गोष्टीचं आहे की दामिनी देशमुख फक्त पैशांसाठी केस लढते. कोणी काय केलं तिला काही घेणं देणं नाही. त्यामुळे साक्षीदार फिरवू शकते, खोटे पुरावे आणू शकते आणि आता ही केस आपल्यासाठी आणखीच अवघड जाणार आहे. इकडे प्रियाला प्रश्न पडतो की अर्जुन एवढ्या टेन्शन मध्ये का आला असेल आणि ती नागराजला फोन करून विचारते. तर नागराज सांगतो, अर्जुन टेन्शन मध्ये येईलच ना, कारण महिपतने साक्षीची केस ॲडव्होकेट दामिनी देशमुखला दिलीये आणि ती बाई खूप डेंजर आहे. ती नक्कीच केस जिंकेल. प्रियालाही आनंद होतो आणि ती सुद्धा महिपत आणि नागराज बरोबर पार्टी करायला जाते. चैतन्य घरी येतो आणि सायली अर्जुनला सांगतो की या दामिनी देशमुखकडे सध्या खूप हाय प्रोफाईल केसेस आहे आणि ती आजपर्यंत एकही केस हरलेली नाहीये. आपल्याला खूप लक्ष देऊन ही केस आता लढवावी लागेल. तर अर्जुन म्हणतो, मी तिला एकही राऊंड जिंकू देणार नाही आणि आपल्याला तिच्या आधीच या केसमध्ये आपली पुढची चाल खेळावी लागेल. सायली पूर्णाजी आणि कल्पनाला विचारते की तुम्हाला जेवणासाठी काय बनवू? तर कल्पना उद्धटपणे तिला म्हणते, आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नको. पूर्णाजी म्हणते,
माझी लाडकी नाचून तन्वी माझ्यासाठी गावरान तुपातला शिरा बनवणार आहे आणि मी तोच खाईल. प्रिया महिपाच्या घरी पोहोचते आणि तिथे मस्तपैकी त्यांच्याबरोबर पार्टी करू लागते. महिपत तिला म्हणतो की तू इथे कशाला आलीयेस? तर प्रिया सांगते, मी काय बिनडोक नाहीये, मी सुद्धा डोकं लावून त्या सुभेदाराची सून बनले ना. महिपत म्हणतो, खरंच तू खूप डोकं लावलंय, तुला तर पार्टी द्यायलाच पाहिजे. आणि तो नागराजला तिचा ग्लास भरायला सांगतो. इकडे सायली आणि विमल जेवणाची सगळी तयारी करतात. एक एक करून सगळेजण जेवायला येतात, परंतु तन्वी घरात नाहीये. त्यामुळे पूर्ण आजी, कल्पना आणि अश्विनला टेन्शन येतं की ती कुठे गेलीये हे कोणालाच माहीत नसतं. तर दुसरीकडे पूर्ण आजी आणि कल्पनाची लाडकी सून प्रिया मात्र महिपत बरोबर डान्स करू लागते. तिला पूर्ण आजीला आपण शिरा करून देऊ हे सांगितलंय हेही लक्षात राहिलेलं नसतं आणि ती मस्त एन्जॉय करू लागते. तर दुसरीकडे पूर्ण आजी मात्र ठरवते की मी माझ्या लाडका नाचुनेच्या हातचा शिरा खाणार नाही, तर आज मी उपाशी राहील. आणि ती रागारागाने आपल्या रूममध्ये निघून जाते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली पूर्ण आजीसाठी शिरा बनवणार, परंतु ऐनवेळी प्रिया तो शिरा पूर्ण आजीसाठी घेऊन जाईल आणि स्वतःच्या नावावर खपवेल. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.